विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या एका स्टुडंटचं वाक्य मी इथं फळ्यावर लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो एवढा आनंद झाला होता मला. तो मला म्हणला, की "मी सर आता पेटून उठलोय. तुम्ही फक्त सांगा काय करायचं, मी करून दाखवतो तुम्हाला" आणि तो करतोय. मग मी त्याला म्हणू का, "चल रे आता इंटिग्रेशन स्टार्ट कर." नाही, मी त्याला त्याच्याकडून करून घेतलाय. काल त्यानं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन केलंय. तो आता फक्त म्हणतोय, की "सर मला असे ईझी टॉपिक द्या, मी करून दाखवतो. मॅट्रिक्स आहे, लॉजिक आहे, व्हेक्टर पण ईझी आहे." मग त्याचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. याच्या उलट अजून मला अशी काही मुलं फोनवर भेटतायत, बोलतायत, "सर भीती वाटते, काय करू कळेना झालंय, कधी कंप्लीट होणार?" अरे, तुम्ही घ्या माझ्या या स्टुडंटचं उदाहरण. मी तुम्हाला सांगतो अक्षरशः ना क्लिअरली मला अजून एक उदाहरण द्यायचं आहे. माझ्याकडे एक नवीन स्टुडंट आलाय. एक 4-5 दिवस झालेत फक्त त्याला येऊन म्हणूया आपण. आणि त्याचे पालक मला भेटले. त्याचा छोटा भाऊ सैनिक स्कूलच्या एक्झामची तयारी करतोय. तो पण मला भेटायला आला होता. इतके खुश होते पालक. त्यांचं वाक्य होतं, की "सर 4च दिवसात त्याचा एवढा कॉन्फिडन्स वाढलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय आम्हाला." मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, की तुम्ही एवढे मन लावून अभ्यास करताय ना, तुमचे पालक खुश आहेत. तुम्ही करा, असंच करा अभ्यास. चांगला रिझल्ट लागणार आहे. म्हणजे जसं माझा स्टुडंट पेटून उठलाय ना, मला तुम्ही सगळे ही आमची साताऱ्यातली भाषा आहे लक्षात घ्या. पेटून उठलाय म्हणजे जोरात अभ्यासाला सुरुवात केली. हे पण एक्सप्लेन करतोय बरं का. तर सगळ्यात महत्त्वाचं मग चला पेटून तर उठलाय, पण आता रिझल्टकडे न्यायचा आहे तुम्हाला. मग काहीतरी चेंजेस केले पाहिजेत. मग यात सगळ्यात मोठा चेंज आहे ना ग्रुप टेस्ट. मी ठरवलंय ग्रुप टेस्ट. आणि इथं आपल्याला यश दादा सुद्धा हेल्प करणार आहे. यश आराध्य. जसं मी शेड्यूल देणार आहे, तसा तो पण टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. मग तशा त्याच्या टेस्टच्या लिंक पण आम्ही त्या दिवशी तुम्हाला प्रोव्हाईड करू. ग्रुप टेस्ट देताना पहिली जी ग्रुप टेस्ट पाहिजे ती मला केमिस्ट्रीची पाहिजे. ओके. आणि त्याच्यामध्ये मला सगळं फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक ठेवायचे आहेत. सॉलिड स्टेट पासून केमिकल कायनेटिक्स पर्यंत. कुठले-कुठले टॉपिक आहेत? सॉलिड स्टेट आहे, सोल्युशन आहे, आयोनिक आहे, थर्मो आहे, केमिकल कायनेटिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. ऑब्व्हियसली ऑलमोस्ट किती टॉपिक आहेत? 6 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकचं वेटेज 3-3 मार्काला आहे. 2 बोनस क्वेशन तुम्हाला देऊया. 20 मार्काची टेस्ट. एनालिसिस पण करायला बरं पडतंय ना. नाहीतर उगाच एका टॉपिकवर 10 प्रश्न द्यायचे, मग ते सोपं वाटलं असं नाही. 3-3च क्वेशन आणि कुठल्यातरी एका टॉपिकवर काय करूया आपण, हे तर केमिस्ट्री आणि फिजिक्स वाटेल स्क्रीनशॉट काढणाऱ्या मुलांना लक्षात घे. फिजिकल केमिस्ट्रीसाठी लिहिलंय बरं का मी. पण हे कधी देऊया टेस्ट आपण? तर ही टेस्ट आपण सोमवारी देऊया. पुढच्या आठवड्यात म्हणूया आपण. येत्या आठवड्यात म्हणूया आपण. अरे रविवारी आपली फुल लेंथ टेस्ट असणारच आहे आणि ती एफ-एल-टी 4th नंबरची असणार आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सूट देतोय, की तुम्ही गेस करा. ओके. काहीच येत नाही गोळ्या मारू नका. म्हणजे बऱ्यापैकी जिथं तुम्हाला ऑप्शन डिलीट करता येईल ते करून तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व्ह करा. बघूया तरी आता किती लेव्हलला पोहोचतोय आपण. आणि इथं अपेक्षा आहे 100 प्रत्येकानं क्रॉस केलं पाहिजे मिनिमम हां. बरं दुसरी ग्रुप टेस्ट आपण बुधवारी ठेवूया. ओके. अभ्यासाला वेळ देऊया ना आपण आणि या टेस्टला काय देऊ? फिजिक्स देऊ का केमिस्ट्री सॉरी मॅथ्स देऊ? तर ऑब्व्हियसली मी फिजिक्सचे टॉपिक तुम्हाला देणार आहे. बरं फिजिक्सचे टॉपिक कुठले लिहून घ्या बरं का. फिजिक्सचे टॉपिक लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये एकानं कोणाचं लिहून घेतलं तरी बास होईल. मॅग्नेटिक मटेरियल आता हे मी समोर बसलेल्या मुलांना बोललोय बरं का. कारण मला परत लक्षात राहायला पाहिजे ना कुठल्या ह्याच्यावर टेस्ट दिले ते लक्षात घ्या. मग मॅग्नेटिक मटेरियल आहे बरं का टेस्टमध्ये. ड्युअल नेचर सुद्धा टेस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिया हे सुद्धा टेस्टमध्ये आहे. सेमीकंडक्टर 11+12 स्टँडर्डचा मी ठेवला बरं का टेस्टमध्ये. मग ह्याचे एक 2-3 प्रश्न असतात. ह्याचे एक 2, 4, 5 हे 6, 7, 8 झाले. अजून दिलं पाहिजे. रोटेशनल नाही द्यायचं मला. तुम्हाला सांगतो अजून कुठला टॉपिक देऊ मी असा विचार करतोय. 12 नेचर आहे, स्ट्रक्चर ऑफ एटम. मी तुम्हाला सांगतो 11वीचा साउंड टॉपिक देतो मी तुम्हाला. ओके. साउंड टॉपिक बेस्ट आहे लक्षात घ्या. तुम्ही अजून बघितलं नसेल तर साउंडचा वन शॉट लेक्चर त्या 2 दिवसात तुम्हाला करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 टॉपिक बास झाले की बाळांनो 6 टॉपिक. हां, त्याचं वेटेज थोडंसं कमी आहे, मान्य आहे मला. पण 20 क्वेशन याच्यावर देऊया आपण. 6 पुन्हा आणखीन पुढच्या ग्रुप टेस्टला वाढवूया की आपण. आणि त्याच्यानंतर आता शनिवारी डायरेक्टली ग्रुप टेस्ट होणार आणि मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे सेक्शन 1 मला द्यायचा आहे. हो, मी इथे तुम्हाला हार्ड करायला सांगतोय कारण बुधवार नंतर गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवारी दिवसभर वेळ आहे. दुपारी 4 नंतर टेस्ट द्यायचा आहे तुम्हाला. सेक्शन 1 मॅट्रिक्स, लॉजिक, एल
वेक्टर, लाईन प्लेन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे एवढं केलं तर जबरदस्त टार्गेट असणार आहे नेक्स्ट वीकचं. मग डेली टेस्ट राहू देत. हां, राहू देत डेली टेस्ट. काही इश्यू नाहीये. तुम्हाला सांगतो शनिवारी सेक्शन 1 तुम्ही पूर्ण करणार आहे आणि रविवारी परत फुल लेंथ टेस्ट 5व्या नंबरची होणार आहे. कंटाळा येणारच नाहीये. पण एका सॅच्युरेशन पॉइंटवर आपण पोहोचणार आहे बरं का. म्हणजे काही मुलं 100 वरती स्टक होतील, 110 वरती, 120 वरती. पालकांना काय वाटतं, 170 कधी पडायचं माझ्या पोराला? 130 वरच अडकून राहिलाय. अरे 130 म्हणजे 99 आहेत. हां, पालकांचं बरोबर आहे रे. ते अपेक्षा ठेवतातच रे आपल्याकडून, ठेवतातच. बरं आता पहिली गोष्ट काय, की जो कॉन्फिडन्स मला आलेला आहे, जो कॉन्फिडन्स मुलांकडे येतोय, दिसतोय, करतायत, सगळ्यांच्याकडे हवाय. पण अजून काही मुलं ना बोर्डच्या एक्झाममध्ये अडकून पडलेले आहेत. सर मला पेपर खूप अवघड गेलेत. मला सीईटीचा अभ्यासच करू वाटत नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, की बोर्डच्या पेपरमध्ये चांगलाच स्कोर येणार आहे. हां, जसा येणार आहे तो चांगलाच येणार आहे. फार स्ट्रिक्ट पेपर चेक केले जात नाहीत. माझ्या एका स्टुडंटनं 4-5 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला होता. ते 4च्या 4 ते 5 सगळे मार्क त्याला मिळाले लक्षात घ्या. म्हणजे ऑब्व्हियसली एवढा काय छान अटेम्प्ट केला नसणार आहे. हो थांबा, 4 मार्काचा अटेम्प्ट केला होता. एम-सी-क्यू 4 बरोबर आल्या होत्या. 38 स्कोर झाला. ओके, 38 स्कोर झाला होता फिजिक्सचा म्हणूया आपण. पण केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये त्याला चांगलाच स्कोर होता. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, ते झालंय ते झालंय. त्याच्यामुळं जे येणार आहे त्याचं नुकसान कशाला करायचंय? मग आता सगळं टार्गेट तुमच्या समोर आहे. केमिस्ट्रीचे पहिले 6 टॉपिक, फिजिक्सचे हे 6 टॉपिक आणि मॅथ्सचे बघा सेक्शन 1 अख्खा. मग नेक्स्ट वीकमध्ये सेक्शन 2 घेतला, की कामच ओके होणार आहे आपलं. ओके. आणि फुल लेंथ टेस्टला घाबरू नका बरं का भावानो. 3 तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे. पण नंतर मात्र मी काय करणार आहे, मी क्लिअरली माझा प्लॅन आत्ताच सांगतो, की 4 फुल लेंथ टेस्ट झाले आपल्या 5 की त्यानंतर मात्र मी कधी 8 दिवस तुम्हाला सलग टेस्ट देणार आहे. फिजिक्सचे फुल लेंथ टेस्ट. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री म्हणूया आपण. मॅथ्स फुल लेंथ टेस्ट 50-50 प्रश्न म्हणजे 50 प्रश्न मॅथ्सचे, त्याच्या आदल्या दिवशी फिजिक्स, केमिस्ट्रीचे 100 प्रश्न म्हणजे तुम्हाला एनालिसिस करायला बरं पडेल. मग तशा एक मी तुम्हाला 4 फुल लेंथ टेस्ट देणार पुन्हा. ओके, म्हणजे थोडक्यात 8 दिवस जातील आणि त्यानंतर मात्र उरलेल्या दिवशी रोज फुल लेंथ टेस्ट. एवढं असल्यावर काय होणार आहे? चांगलाच रिझल्ट लागणार आहे. मग पेटून उठा, ठरवून अभ्यास करा. चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट.